मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं म्हणून राज्यात मागेल त्याला सौर पंप योजना राबवली जात आहे। त्याचप्रमाणे आता घरावर सुद्धा मोफत सोलार मिळणार आहे। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना घोषणा केली। नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की आता घरकुल योजनेसोबत लाभार्थ्यांना मोफत वीज सुद्धा मिळणार आहे, म्हणजेच लाभार्थ्यांना घरावरील सोलर मोफत मिळणार आहे। लाभार्थ्यांना वीज बिल भरण्याची पाळी येऊ नये यासाठी हा निर्णय घेत आहोत असं सांगण्यात आले। याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता जमा केल्याचे पण सांगितलं। आता हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणाला मिळाला आणि या मोफत सोलर योजनेचा लाभ कोणाला मिळणार हेच आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर योजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। केंद्र सरकारच्या पीएम आवास योजनेसोबतच राज्य सरकार पुरस्कृत योजनेतून घर बांधल्यास संबंधित कुटुंबाला सौर ऊर्जा देण्याचे निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाईल असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिलेत। म्हणजेच एक प्रकारची घोषणाच केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। त्यावेळी सिंचन प्रकल्प, घरकुल योजना आदी मुद्द्यावर भाष्य केलं। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना, जनमन योजना, शबरी आवास योजना व रमाई आवास योजना अशा इतरही आवास योजना असतील। राज्य सरकार आता या सगळ्या योजनांमधील जी घरं तयार होतील त्या घरांना सोलर द्यायचं आहे, जेणेकरून त्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना विजेचे बिल भरण्याची पाळी येऊ नये, त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न येणाऱ्या काळात असणार आहे असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। केंद्र सरकारच्या योजनेसोबतच राज्य सरकार रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, धनगर आवास योजना इत्यादी योजना सरकार राबवतं। या योजनेसाठी निधीही राज्य सरकारकडून दिला जातो। याच योजनांच्या माध्यमातून बेघर कुटुंबांना घर दिलं जातं। या घरामध्ये आता सौर ऊर्जा देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करणार आहे। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या योजनेतील 13 पैकी म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना जी योजना आहे यामधील 13 पैकी 3 अटी शिथिल केल्यात आणि त्यांची घोषणा सोमवारी केली आहे। आता या योजनेतून 2 हेक्टरपेक्षा जास्त शेती असेल आणि ती शेती सिंचनाखाली असेल तर या योजनेत संबंधित शेतकरी पात्र ठरणार आहेत। तसेच 5 एकर म्हणजे 2 हेक्टरहून अधिक कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम आवास योजनेतून घरकुल देण्यात येणार आहे। जर यांच्याकडे फ्रीज आहे, लँडलाईन फोन आहे, दुचाकी आहे अशा कुटुंबांनाही या पुढच्या योजनेतून लाभ दिला जाणार असल्याची घोषणा चव्हाण यांनी सोमवारी केली। मात्र या योजनेतून देण्यात येणाऱ्या लाभात पारदर्शकता नाहीये। तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील योजनेच्या रकमेतील फरक अधिक असल्याचे बोललं जातं। त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करताना पारदर्शक पद्धतीने करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाचं अपडेट सुद्धा दिलंय। लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले। सरकारने लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यास सुरुवात केली असून राज्यातील ज्या महिलांना जुलैपासून एकही हप्ता मिळाला नाही अशा नव्याने पात्र ठरलेल्या 12,87,000 लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबर पर्यंतची रक्कम जमा करण्यात आली आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। तर उर्वरित लाभार्थी महिलांना येत्या 2-3 दिवसात रक्कम जमा करण्यात येईल असेही मंत्री तटकरे यांनी सांगितलं होतं। या योजनेसाठी सुरुवातीला 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते। मात्र त्यापैकी 2,47,00,000 अर्ज हे पात्र ठरले तर 12,87,000 महिलांचे खाते आधारशी लिंक करण्यात आलेले नव्हते। त्यामुळे या महिलांना लाभ मिळाला नव्हता। लाडकी बहीण योजनेनेच महायुतीला पुन्हा सत्तेचे दार खुले करून दिलं। त्यामुळे या योजनेवरून सुरुवातीला आरोप प्रत्यारोप सुद्धा झडत होते। परंतु राज्य सरकारने या योजनेचा डिसेंबरचा हप्ता वाटपास मंगळवारपासून सुरुवात केली। राज्यातील 2,34,00,000 महिला लाडकी बहीण योजनेस पात्र आहेत। राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची सुरुवात केली। या योजनेतून महिलांना दरमहा 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये देण्यात येतात। निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वीच या योजनेचे नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा करण्यात आले होते। अलीकडेच नागपूर हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या। विधिमंडळाचं अधिवेशन संपताच रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली होती। आता या सर्व योजनेत मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठेतरी धुळखात पडल्याचं दिसून येत आहे।
सततची नापिकी, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी पुरता त्रासून गेलाय। निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या हातात सत्ता दिली। आता शेतकऱ्यांनी तुमचं काम केलंय, आता तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जाच्या जाचातून मुक्त करा आणि तुम्ही दिलेल्या वचनाची पूर्ती करावी ही शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महायोजना दूतच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।